रात्रांची शिथिलता येते, श्वासकास होतो आहे ना, अतिनीरता येते, हे सगळं होतं. सर मगाशी तुम्ही काय सांगितलं, गाईचं काय? गाईच्या नाकातलं पाणी नाही का, ते इद्रलुप्तला लावतात. पित्त क्षीण झाले असता अग्निमांद, शैत्य, निस्तेजता उत्पन्न होतात. पित्त क्षीण झाले असता अग्निमांद्य होतं, शैत्य येतं, थंडावा येतो आणि निस्तेजता म्हणजे दिसायला कांतीहीन अशा पद्धतीने. कफ क्षीण झाला असता भ्रम होतो, भ्रम होते, छाती वगैरे कफाशय रिक्त होतात, हृदय गळते, रुद्रवाहा गळते व सांधे शिथिल होतात. हृदय गळते म्हणजे काय? कफाशय रिक्त होतात, हृदय गळते आणि सांधे शिथिल होतात. सांध्यांमध्ये जो कॉम्पॅक्टनेस आहे तो जातो. हृदय गळतं म्हणजे जसं आपल्याला काळजीपोटी हृदयात दुखतं की नाही, तर तशा पद्धतीने फिलिंग येतं, असे पेशंट म्हणतात. म्हणजे घाबरल्यासारखं वाटणं, काळजीपोटी हृदयात काहीतरी आता खड्डा पडलाय असं पद्धतीने. पुढे आता रसक्षयाने काय काय होतं? रसक्षयाने रुक्षता येते, शोष येतो, ग्लानी येते, श्रम होतात आणि शब्द असहिष्णु होतात, शब्द सहन होत नाहीत रसक्षयाने. रक्तक्षयाने काय होतं की रक्तक्षयाने आंबट आणि थंड पदार्थांवर वासना निर्माण होते, शिरा शैथिल्य होतं आणि अंग वृक्ष होतं. रक्तक्षयाने होते. मांसक्षयाने काय काय होतं? मांसक्षयाने वृक्षता आता इथे रक्तक्षयामध्ये पण आहे आणि रसक्षयात पण आहे. दोन्ही आप धातू आहेत ना, द्रवत्व आहे ना त्यांच्यात. द्रवत्व कमी झालं तर वृक्षत्व येत, कोरडेपणा येतो. पण ते कशामुळे आहे हे कसं आपण हे करायचं? काय कशामुळे? रसक्षयामुळे आहे की रक्तक्षयामुळे आहे? त्यावेळी ते दिसणार ना कशामुळे आहे. द्रवत्व वाढलं की दोन्ही वाढणारच ना. रस चांगला झाला की रक्त चांगला होणार आहे की नाही? हो. बाकीचे पण लक्षणं आहेत ना. रक्तक्षयामध्ये ना, जर पेशंटला प्रश्न विचारला किंवा पेशंट स्वतःहून म्हणतो मला आंबट खायची खूप इच्छा होती किंवा तो आंबट पदार्थ खातो आणि ज्याच्यामध्ये रक्तक्षय आहे त्याला पंखा किंवा एसी लावल्याशिवाय झोपच येत नाही, शिशिरप्रीत, तर हे लक्षण प्रॅक्टिकली दिसतं. प्रॅक्टिकली दिसतं लक्षात. आंबट काय आहे? आंबट पृथ्वी सॉरी आपण तेज महाभूत आहे ना, रक्ताचं पण ते महाभूत आहे ना. हो. तर बोला की. आम्लरसाचं जे कर्म सांगितलंय त्याच्या अतिसेवनामध्ये पण पांडुरंगाचं वर्णन केलंय. आता हे कसं? तसंच आहे. मधुर रसाचा कसं आहे, आता मधुर रस शुक्रवृद्धी करतो आहे की नाही, पण अतिमधुर केला तर शुक्रदृष्टी पण होणार. अति सर्वत्र वर्जयतच आहे रे, लक्षात आलं की नाही? जसं व्यायाम केल्यावर शरीर बळकट होतं तसं अति व्यायाम केल्यावर शरीरामध्ये शोष निर्माण होतो, नाही का? बरोबर आहे की नाही? कसं आहे ते एका विशिष्ट हे आता कषाय रस काय आहे? शुक्र शोधन आहे. कषाय रसाने शुक्र शोधन होतं कुठपर्यंत? जोपर्यंत शोधन होतं तिथपर्यंत. त्याच्यानंतर कषाय रसाचं सेवन करता राहिलं तर शुक्रक्षय होणार.
आहे की नाही? तसं आहे ते सगळं. बरोबर ना? पुढे जावे. म्हणून मधुर रस खाल्ला म्हणून सगळं शरीराचं पोषण होणं, शुक्रवृद्धी, ओजवृद्धी असं होऊन असं होत नाही. एक रस अभ्यास हा दुर्बल कराणाम श्रेष्ठ आहे की नाही? त्यामुळे काय असं नाही, सगळे रस गेले पाहिजेत प्रमाणात. सर, रक्त उष्ण गुणात्मक आहे, मग उष्ण गुण कमी झाल्यावर सुद्धा शिशिरप्रीती हे लक्षण कसं दाखवते ते? ते शिशिरप्रीती लक्षण कसं दाखवतं म्हणजे त्या रक्तामध्ये पण आप्य आहे ना भाव, तो आप्य भाव आहे तो शैत्याकडे जातो. लक्षात आलं का? आणि त्यामुळे शिशिरप्रीती दिसते. जरी ते त्याच्यात विस्रता राग हा असलो तरी त्यात द्रवता आहे ना. आणि द्रव वाढवायचं असेल तर हे वाढवायला लागतंय. त्यामुळे ती तसं दिसतं. लक्षात. रक्त कसं आहे, द्रव आणि उष्ण दोन्ही आहे ना. जसं आंबट रस आहे तसं. हो सर, पण ते रसक्षयामध्ये मग ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं ना, म्हणजे शिशिरप्रीती रसक्षयामध्ये सुद्धा. तिथे वीर्याला शीत अपेक्षित आहे की स्पर्शाला शीत अपेक्षित आहे? कुठलं? शिशिरप्रीतीमध्ये शीतल पदार्थ असं म्हटलं त्यांनी. मग नाही, स्पर्शालाच. मग त्याच्यामध्ये जाणवत नाही ते असं काय. म्हणजे आता मला आता वातच चयावस्थेत माझ्यात आहे सपोज, फॉर एक्झाम्पल. चयावस्थेमध्ये वात आहे, तुम्हाला गरम खाऊस वाटणार, गरम पिऊस वाटणार. ते काय मी वीर्य बघून नाही खाऊ शकत रे. म्हणजे ते वीर्य पोटात गेल्यानंतर त्याचा परिणाम येणार आहे. लक्षात आलं की? म्हणजे तर मग काय, वाताच्या चयावस्थेमध्ये पेशंटला दशमूळ घ्यावं असं वाटलं पाहिजे खरं तर प्रॅक्टिकली. तसं नाही ना ते. कळलं का? तो पेशंट म्हटला पाहिजे मला दशमूळच घेऊसं वाटतं, मग आपण समजायचं वाताच्या चया. असं नाही होत ते. तो काय म्हणतो मला स्वेटर घालावंसं वाटतं, मला गरम ठिकाणी बसावंसं वाटतं, आहे ना. जे स्पर्शगम्य गुण आहेत ना, जे त्याला कळतात बाहेरच्या इंद्रियांना, तेच त्याच गुणांची अभिलाषाच होणार ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि काय बोललात तुम्ही? सर, ते रसक्षयामध्ये मग शिशिरप्रीती हे लक्षण त्याच्यामध्ये पण पाहिजे होतं, पण नाही. ते शेवटी काय, व्याधी स्वभाव नावाची गोष्ट आहेच की. याला उत्तर व्याधी महिमा किंवा असं येतं. पिक्चरायझेशन हे वेगळं येतं. आता रसक्षयाचा पेशंट म्हणणारच की मला पाणी द्या प्यायला, पण विशेष करून जी लक्षणं दिसतात ती त्यांनी दिलेली आहेत. लक्षात. रक्तक्षयाच्या पेशंटचं विशेष करून त्याची आंबटणे थंडावर वासना दिसते व्यवहारामध्ये, म्हणून ते दिलेलं आहे. लक्षात. कळलं का? हो सर. असं त्याचं उत्तर टीकेमध्ये पण नाही. असं तुम्ही जो प्रश्न विचारता त्याचं उत्तर टीकेमध्ये पण नाही. पण त्याला वाटणार पाणी पिऊसं वाटणार किंवा हे करूसं वाटणार त्याला. लक्षात. पण ते असं खास टिपिकली वाटणार नाही. म्हणजे टिपिकली ज्याला म्हणतात ना, तसं रक्तक्षयाच्या पेशंटला वाटतंय आंबट आणि थंड खाऊसं पिऊसं तसं. असं आंबट रस जो आहे ना, आंबट रसाला काय त्याला शब्द आहे, त्याचं प्रस्पंदन आहे त्या रसाला. लक्षात आलं की नाही? म्हणजे चिंच दुसऱ्याने खाल्ली तरी इकडच्याचं पाणी सुटतं तोंडाला. तोंडात चिंच नाही गेली तरी, हे की नाही? हे की नाही? असं म्हणजे कोणी कारलं खात असेल तर ह्याची इकडचं तोंड कडू होईल काय नाही सांगता येत की नाही. कोण तिथं बर्फी खात असेल तर इकडेचं तोंड मधून होईल नाही. पण आंबट तिथं चिंच कोण खात असेल तर इकडे त्याला तोंडाला पाणी सुटणार आहे की नाही.
असं. एकावर बोलायला गेलं तर मग काय तासच पुरणार नाही आपल्याला. आंबटावरच बोलायचं झालं. पुढे जाऊयात आपण. तर काय बरं, मांसक्षय. मांसक्षयाने काय होतं, इंद्रिय दुर्बल्य येतं. मांस हे शरीराला बल देणार धातू आहे. म्हणजे वन ऑफ द बेस्ट धातू म्हणतात त्या पद्धतीने. त्यामुळे इंद्रिय दुर्बल्य लगेच येतं मांसक्षयाने. गाल आणि कुल्ले वाळतात आणि सांधे दुखतात. राजक्षमध्ये मांसक्षय दिसतो. तर जे धारणत्व जे आहे ना मांसाने दिलं शरीराला, ते सात लगेच कमी झाल्यानंतर इंद्रिय दौर्बल्य जबरदस्त येते. मांसक्षय. मेदक्षय झाला असता कटी प्रदेश बधीर होतो, अंग रोडते आणि पांढरी म्हणजे प्लीहावृत्ती दिसते. पुढे कटी प्रदेशात बधीर का होतो, त्याला काही वेगवेगळे हायपोथेसिस लोकांनी मांडलेत. पण ते काय, काही लक्षणं ही व्याधी स्वभाव किंवा स्वभाव म्हणून घ्यायची, महिमा म्हणून घ्यायची. असंच कार्याला कारणच ते असतं. पाणी द्रवच का, द्रवच आहे असं. असं जर त्याला जसं उत्तर आहे ना, तशाच पद्धतीचे उत्तर आहे. पृथ्वी गंधमयच का, तर पृथ्वी गंधमयच. त्याला काय कुठल्या तरी एका हायपोथेसिस नंतर सिद्धांत पुढे घालावे लागतात, तशा पद्धतीचं आहे की नाही. 2 + 2 4. 4 आणि 4 8 करता येतात आपल्याला. पण 2 + 2 4 का, आणि त्या 2ला 2च का म्हणायचं, कुठेतरी आपल्याला एक हायपोथेसिस मांडावं लागतंय तसं, अशा पद्धतीचं. आणि पांढरी प्लीहावृत्ती होते म्हणजे मेदक्षय झाल्यामुळे प्लीहा जी आहे ती पालपेपर होते, म्हणून ती मोठी झाल्यासारखी वाटते. मेदसंचिती आहे ती मोस्ट रिलॅक्स पार्ट ऑफ द बॉडीवर होते. त्यामुळे पोट इकडचं कटी प्रदेश असं जिथं आपण काय म्हणतात वाढतं आणि टायर सारखं दिसतं, तो सगळा प्रदेश, तो सगळा मेदाचा हक्काचं स्थान आहे. तिथे तो मोस्ट रिलॅक्स पार्ट आहे. ते हे होत नाही, काय होत नाही, हालचाल जास्त होत नाही. माणूस हात हलवेल दिवसभर, पाय हलवेल, डोकं हलवेल, बाकी सगळं हलवेल, पण पोट हलवत नाही. अगदी सूर्यनमस्कार जोर बी ह्या मारताना थोडंफार काय हलेल ते हलेल, ते नाही केलं तर मोस्ट रिलॅक्स पार्ट आहे. मग ती संचिती होत राहते. आणि मग तिथला क्षय झाल्यानंतर मग तिथे त्या त्याचं हे असल्यामुळे तिथे ते बधीरपणा येत असणार आहे, असं आपण विचार करू. आणि लक्षात सगळ्या ठीक आहे. प्रज्ञा स्वप्न स्पर्शान्यत्व. पुढे अस्थिक्षयाने अस्थिपीडा होते, म्हणजे हाडं दुखतात, तळले आतून दुखतात, अशा पद्धतीने. म्हातारी लोक जी म्हणतात ना, आतून दुखतंय, आतून दुखतंय, पेन किलर दिलं तरी आतून दुखतंय, ते अस्थिपीडा होते. मसलची पीडा आहे ती सगळी डायक्लोफिनेक बिक्लोफिनेक जाते. अस्थिक्षयाची पीडा जात नाही, मग दुखतं ते कंट्रोल होत नाही त्या म्हाताऱ्या लोकांना. दंत केश नखादिकांचा पात हे विकार उत्पन्न होतात. केस गळणी, दात गळणी, दात तुटणे आहे ना, नखांचे काही विकार हे सगळे अस्थिक्षयामध्ये येत आहेत. अस्थिचं मळ आहेत. मज्जा क्षीण झाली असता काय होणार, हाडं पोकळ होतात आणि भ्रम आणि काय होतं, तिमिरदर्शन म्हणजे चक्कर येते आणि डोळ्यासमोर अंधारी येते मज्जा क्षीण झाल्यावर.
शुक्रक्षय झाला असताना शुक्रपतन होण्यास उशीर लागतो किंवा त्याच्याऐवजी रक्त पडतं किंवा पुरुषांमध्ये अतिशय वेदना होतात व शिश्नातून वाफा निघतात. मलक्षयाने वायू आतड्यांना बुरबुर शब्द करून वेढून टाकतो व पोटात चौकडे फिरतो. ऊर्ध्व होऊन उरात आणि बरगड्यात फार पीडा करतो. कशात? मलक्षयामध्ये. हे कधी घडणार? मलक्षय आहे ना, प्रमिताशन कमी प्रमाणात भोजन बिजन झालं बिलं की हे सगळं घडणार आहे. मलक्षय पण होणार आहे. सगळं मूत्रक्षय झाला असता लघवीला साफ होत नाही, तिचा वर्ण पालटतो किंवा ती रक्त मिश्रित होते. स्वेदे रोमच्युती स्तब्ध रोमता स्फुटम. स्वेदक्षय झाला असता काय होतं? केस गळतात, ताठतात आणि काय होते? त्वचा फुटते. स्वेदक्षय झाला असता. नेत्रादिद्वारातील अतिसूक्ष्म मलांचा क्षय झाला असता तो जाणणे कठीण आहे. बरोबर ना? आधीच मळ एवढंसं लहान, त्याचा आणि क्षय झाला तर जाणणं कठीण आहे. तथापि त्या त्या मार्गांची शुष्कता, ठणका आणि रिक्तता आणि लघुता ही जाणायची. डोळे कोरडे होणं, ठणका मारणं, हे सगळं किंवा कान अशा पद्धतीने शुष्क होणं, तर तुम्ही जाणायचं त्यानुसार की त्या त्या मार्गाचे मळांचा क्षय झाला आहे. दोषाधिकांची वृद्धी आणि क्षय वैद्यांना समजण्यास त्यांच्या विपरीत गुणांचा अपकर्ष आणि उत्कर्ष हे अनुक्रमे साधनीभूत आहेत. मळांचा जर व्हावा तसा उत्सर्ग झाला नाही तर त्याची वृद्धी होते किंवा तो उत्सर्ग फाजील झाल्यास त्याचा क्षय होतो. काय कळालं? मळांचा जर पाहिजे तसा उत्सर्ग झाला नाही त्याची वृद्धी होते आणि फाजील झाला तर त्याचा क्षय होतो. दोषाधिकांची वृद्धी ही तर पीडादायक आहेच, पण त्यांचा क्षय त्याहूनही पीडादायक आहे. कारण ते देहाचे जन्माचे सोबती आहेत. बरं आहे की नाही? एक वेळ मांसात वृद्धी झाली तर काय बरं वाटतं पेशंटला? काय जाड झाला जरा, मेदवृद्धी झाली तरी पण काय छान वजन वाढलं, रसवृद्धी झाली का? पण क्षय झाल्यावर काय होतंय? काय होतं? ते जास्त पीडादायक ठरतात. कारण त्याच्यावर तर शरीर धारण आहे सगळं झालेलं. बरं आहे की नाही? आता घराला उदाहरण सुट होत पण कळालं ना तुम्हाला? पुढे जाऊया. अस्थि हे वायूचे स्थान होय. स्वेद रक्त ही पित्ताची स्थाने होत. आणि या क्षयवृत्ती या लक्षणांवर तुम्हाला ते स्वभाव परमवाद शरीर जे काही लक्षणं सांगतात त्यानुसार तुम्हाला कळतच. त्यानुसारच चिकित्सा घेतली जाते. तुम्हाला उपक्षय अनुक्षय हा कळतो. उपक्षय अनुक्षयावरच तर सगळं गणित बसतं. अस्थि हे वायूचे स्थान होय. स्वेद रक्त ही पित्ताची स्थाने होय होत. आणि मलमूत्रांसहित इतर धातू ही कपाची स्थाने होत. धातूंचा व दोषांचा असा आधार आधेय संबंध याला म्हणतात. गुणगुणी संबंध, आधार आधेय संबंध आहे ना, विषय अध्याय संबंध असे संबंध असतात. असल्यामुळे जे एकाची वृद्धी किंवा क्षय करते तेच तदाश्रित दोषांची वृद्धी किंवा क्षय करते. या नियमास अस्थि वायू हा मात्र अपवाद आहे. कारण दोष व धातू यांची वृद्धी प्रायातर्पणाने होते व ते कपवर्धक असून वातनाशक आहेत. लंघनाने प्राया त्यांचा क्षय होतो म्हणून वायूचा जोर तात्काळ वाढतो. उलट आहे वायूच्या बाबतीत. यास्तव वृत्तिक्षयजन्य विकारावर अनुक्रमे लंघन भ्रूणात्मक चिकित्सेची सत्वर योजना करावी. वात विकारावर मात्र यांचा उलट क्रम ठेवावा. म्हणजे वातवृत्तीवर अण आणि वातक्षयावर लंघन.
वृद्धीवर बृहण आणि वात क्षयावर लंघन. विशेष करून रक्तवृद्धीजन्य विकारांवर रक्तमोक्षण आणि विरेचन यांची योजना करावी. मांसवृद्धीजन्य विकारांवर शस्त्रशार आणि अग्नी यांची योजना करावी. मेदाच्या वृद्धी क्षयापासून झालेल्या विकारांवर अनुक्रमे स्थौल्य आणि कारशेक यांची चिकित्सा करावी, म्हणजे प्रमेयाची चिकित्सा करायची. अस्थिक्षयजन्य विकारांवर क्षीरे, घृते, तिक्तरसयुक्त बस्ती यांची योजना करावी. मलवृद्धीजन्य विकारांवर अतिसाराची चिकित्सा करावी. मलक्षयाच्या विकारांवर मेंढे, बकरे यांचा पुतळा, उगऱ्या, उडीद, चवळ्या इत्यादी पदार्थ खाण्यात द्यावे. मूत्रवृद्धीवर प्रमेय चिकित्सा करावी. मूत्रक्षयावर मूत्रप्रचय चिकित्सा करावी. स्वेदजन्य विकारांवर व्यायाम, अभ्यंग, वाफारा वगैरे शेक मध्ये यांची योजना करावी. काय विचारायचं विचारा, आपलं वाचतो. आमाशय पक्वाशय यांच्या मध्यभागी जो जठराग्नी आहे त्याचे अंश रसादी धातूंमध्ये राहतात व त्यांची मंदता, तीव्रता आणि धातूंच्या वृद्धिक्षयाला अनुक्रमण कारणीभूत ठरते. एका धातूची वृद्धिक्षय झाला असता त्याच्या योगाने पुढच्या धातूची वृद्धिक्षय होते. मधुरादी रसांच्या अयोग्य सेवनाने दुष्ट झालेले दोष धातूंना दूषित करतात व ते उभयता मलांना दूषित करतात आणि मलमार्गाला दूषित करतात. ते मार्ग येण्याप्रमाणे उद, मूत्रद्वार, कर्ण, नासिका, नेत्र, मुख, स्वेदरंध्रे हे मलमार्ग दूषित झाले म्हणजे तेथे रोग उत्पन्न होतात. कळालं? मधुरादी रसांच्या अयोग्य सेवनाने दुष्ट झालेले दोष धातूंना दूषित करतात व ते उभयता मलांना दूषित करतात आणि मल हे असं पर्यायाने सगळं दूषित होतं. असं शुक्रात सप्तधातू हे उत्तम सत्व, तेज त्याला ओज म्हणतात. त्याचे मुख्य स्थान जरी हृदय आहे तरी ते सर्व शरीर व्यापते. ते जीविताला आधारभूत आहे. देहस्थिती त्याचवरच अवलंबून आहे. ते स्निग्ध, निर्मल, सोमात्मक आणि किंचित तांबूस पिवळे आहे. त्याचा नाश झाला असता जीवाचा अवश्य नाश होतो. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव आहे. शरीरात घडणाऱ्या निरनिराळ्या व्यापारांना ते कारणीभूत आहे. काय? ओज. क्रोध, क्षुधा, चिंता, शोक, श्रम इत्यादी कारणांनी ओजाचा क्षय होतो. त्याचा क्षय झाला असता मनुष्य फार भित्रा, दुर्बळ होतो, वरचेवर चिंतेत निमग्न होतो, इंद्रियांना व्यथा होते, अंगाला विवर्णता येते, उत्साह नाहीसा होतो, शरीर वृक्ष कृश होते. त्याचवर जीवनीय औषधे, दूध, मांसरस इत्यादिकांची योजना करावी. त्याला मधुरस देऊन पोषण करायचं. ओजाची वृद्धी झाली असता काय होतो? देह उत्साहयुक्त होतो, पुष्ट होतो आणि बलवान होतो. त्या दोषांच्या वृद्धी क्षयावर चिकित्सा करणे झाल्यास त्या अन्नाचा द्वेष असेल ते वर्ज करावे. जे प्रिय असेल है ना वाटेल ते विरोधी नसल्यास सेवन करावे. जे प्रिय वाटेल ते विरोधी नसलं पाहिजे. नाही पेशंट म्हणतोय मला गरम पाणी पिल्यावर बरं वाटतं तर प्या म्हणायचं. पेशंट म्हणतोय मला फॅनच्या खाली बसावंसं वाटतं तर समजायचं आपण पित्ताचा क्षय चालू आहे, पित्तवृद्धी आहे, रक्तक्षय आहे, हे जाणायचं आपण. पेशंट म्हणतोय की मला हे खाऊसं वाटतंय, काय बरं रात्री तरी खाऊसं वाटतंय, तर त्याला म्हणायचं नाही म्हणायचं, कारण ते विरोधी आहे ना. हे सगळंच त्याचं नाही ऐकायचं, आपल्याला सांगायचं त्याला. दोष वृद्ध झाले असता प्राया तद्विपरीत पदार्थांवर वांछा उत्पन्न होते व ते क्षीण झाले असतात तत्समान गुणांच्या पदार्थावर वासना उत्पन्न होते. कळालं ते रसक्षयामध्ये हा श्लोकाला. ही गोष्ट अज्ञान यांच्या लक्षात येत नाही, म्हणजे ज्यांना कळत नाही त्या लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे वैद्याने आपण ह्याच्यात राहायचं की काय त्याला आवडतं काय नाही आवडत. उपशय अनुपशय जे आहे ते बघायचं. त्याच्याने पूर्ण क्लायमॅक्स चेंज होतो पिक्चरचा. कधी कधी पिक्चरचा सगळी स्टोरी चेंज होते. मग दोष वृद्ध झाले असता आपापल्या गुणकर्मांचा यथाशक्ती विस्तार करतात. क्षीण झाले असता त्यांचा त्या मानाने त्याग करतात. संस्थितीमध्ये असले म्हणजे आपापली क्रिया यथास्थित चालवतात. हे दोष
समतोल असेल म्हणजे देहाची वृद्धी करतात, तेच विषम झाले म्हणजे त्याच्या नाशास कारणीभूत होतात. यास्तव हिताचरणाच्या योगानेच त्यांच्या वृद्धिक्षयांपासून बचाव करावा. इति 11 अध्यायः समाप्त. पुढे यात काय वाटतंय का तुम्हाला प्रश्न? काय वाटतंय? काय विचारावंसं, सांगावंसं? हे अध्याय सगळे आता महत्वाचे आहेत, आधीचे पण होते. आहेत का काय प्रश्न? आधीच्या अध्यायातले काय प्रश्न आहेत का? त्याच्या आधी कधी पडलेले आहेत का आधीच्या अध्यायामधले? अस्थि में तिक्त द्रव्य ही क्यों बताया? तिक्त द्रव्य नाही, तिक्त घृत. तिक्त द्रव्य होत आहे, तिक्त घृत, तिक्त रसयुक्त बस्ती है ना. हाँ. क्यों बताया है? बताओ, कौन बताएगा इसका आंसर? तिक्त रसाची महाभूत कुठली आहेत? कोण सांगणार याचं उत्तर? पुस्तकात आहेत उत्तर म्हणून विचारतो. तिक्त क्षीरबस्ती काय करते? नाही माहिती. अस्थि धातूवर काम आहे ना त्याचं. वायू आणि आकाश ना तिक्त. वायू आहे ती. मग गामित्वासाठी पोषक द्रव्याच्या आपण नेहमी वातासाठी आपण बस्ती हे करतो ना, म्हणजे तिक्त क्षीर का? तिक्त रसयुक्त बस्ती कशी आहे? तिक्तरस वात प्रकोप आहे ना. तिक्तरस वात पण तसा प्रकोप न करता त्याचा हे म्हणजे प्रकोप गुण नको व्हायला म्हणून शिरपाक असं. आणि अस्थि वाताचं स्थान आहे तर मग ते गामित्वासाठी म्हणजे की तो रस म्हणजे उपयोगी राहतो. ठीक आहे, जवळच आहे त्याच्या. अजून एक्झॅक्ट आन्सर पण दे. आहे पुस्तकात आन्सर म्हणून विचारतो. आपण अस्थिधरा कला पण आहे ना, म्हणजे अस्थिधरा कला आणि ही जी आहे पक्वाशयाची ही आहे ती सेमच आहे ना, म्हणून साठी बसते. तिक्तरस काढा, मागे जावा. मागेचा अध्याय म्हणून आपण तो वाचला अध्याय. तिक्तरस. तिक्तरसात नका जाऊ, ह्याच्यात जावा. कशात राहावा? आकाश महाभूत आणि वायू महाभूत आहे ना. तिक्तरस त्याचाच आहे ना. अस्थियों के अंदर आकाश और वायु महाभूत प्रेजेंट होता है और तिक्त रस में भी आकाश वायु महाभूत प्रेजेंट होता है, इसलिए वो उस पर कार्य करेगा. और तिक्त रस ऐसा अगर दिया तो अस्थिक्षय हो जाएगा, है ना. हाँ, अभी भी नजदीक है. अभी भी ये आंसर नहीं है. अभी भी ये आंसर नहीं है. अभी भी नजदीक है. थोड़ा आता एकदम अभी 1% नजदीक है. कौन देना है? पक्वाशय बस. पक्वाशय से वात का स्थान है. वो ठीक है, बस 30 ले दे रहे हैं हम, वो ठीक है.
शिरासकट तिक्त क्षीरका, तिक्त क्षीरका. तिक्त रसामुळे लवकर काम होईल म्हणजे. क्षीर असल्यामुळे मज्जेचं पण पोषण होईल. तिक्त रसामुळे एकच सांगा काय तरी. तिक्त रसामुळे क्षीरामध्ये पृथ्वी आणि आप हे 2 महाभूत असतात. कशात? पृथ्वी क्षीरामध्ये कसं काय गेलं तिक्तामध्ये? क्षीर शिरामध्ये. हा, मग फिर क्या हुआ? मग काय झालं त्याचं? काय मग तिक्त, मग घृताची बस्ती द्यायची. तिक्त क्षीर कशाला? तिक्त रस कशाला मग त्याच्यात? घृत एवढं मधुर आहे, स्निग्ध आहे की नाही? तिक्ताचा रोल काय? सूक्ष्म स्त्रोतसामध्ये पोहोचण्याचं काम आणि लघुत्व आणि लघुता आकाश महाभूत आणि वायू महाभूत असतात. ते सूक्ष्म तिक्ताचीच बस्ती द्यायची. मग कशालाच नाही जात आपल्याला? मग कशाला असं का? म्हणजे काही का नाही लक्षात येते का तुमच्या? मग तिक्त रसाची द्यायची, तिक्त क्षीराची किंवा तिक्त घृताची का द्यायची? सर, वायू आणि आकाशचा योगवाही गुणांचा वापर करायचा प्रयत्न केला असेल का? नाही, मला माहिती आहे उत्तर. मी नाही वेला नाही, कसं नाही, काही गुणांचा वापर नाही. अजून जरा जवळच आहे, तिथेच त्याच्याच जवळजवळ फिरताय तुम्ही सगळे. काय खूप मोठं नाही काम, तिथं जवळजवळ आहे सगळे. माहिती पण असेल काय काय. उत्तर सांगत नाही. सांगा भाऊ, कोण त्याला माहिती आहे? पुस्तकात आहे उत्तर म्हणून मी सांगतोय, तर नसतंच तर काय. ते लवकर फास्ट होण्यासाठी. 80 विकारों में मतलब वात के साथ पित्त का भी अनुबंध होता है, तो उसके लिए पित्त शमन के लिए फिर तिक्त द्रव्य क्या होता है अस्थि में? पित्त का भी अनुबंध होता है ना वात के साथ जनरली, तो उसके लिए तिक्त द्रव्य. तिक्तरस बस्ती जी आहे, तिक्त घृत, त्याची बस्ती एकदम अतिशय सुंदर कन्सेप्ट आहे तो. तर दोन्ही वेगळं आहे ना. तिक्त रस वेगळा आणि आपण त्याचं घृत बनवतोय, म्हणजे पूर्णच वेगळं झालं ना प्रकरण, ठीक नाही? किंवा क्षीर करतोय, एकदम वेगळंच प्रकरण झालं. का असो? उत्तर वाचलेलं करने के लिए वाचलेलं आहे पण आठवत नाहीये. सगळंच वाचले आपण. परत वाचायचं. सांगू का? तुम्ही सांगणार नंतर उद्यापर्यंत? तुम्ही सांगून द्या सर. नको सर, आम्हाला करून द्या. उद्या सांगणार. लगेच एका लाईन मध्ये सांगणार. 2 मिनिटात सांगते उत्तर. काय माझ्या समोर आहे. उद्या सांगतो आम्ही. उद्या काय तुम्ही 1 तासात सांगणार? हे फोन ठेवलं एवढं लगेच उत्तर मिळेल तुम्हाला. सर आप ही बता दीजिए सर. 15-20 मिनिटात नाही. मैं तो अभी बता सकता हूँ उसमें क्या. सर ते थोडक्यात सोप्या भाषेत म्हणजे मला असं सांगता येईल की ते बुलेट ट्रेनच्या इंजिन प्रमाणे काम. शब्दबद्ध करता येत नाही असं. बुलेट ट्रेनच्या इंजिन प्रमाणे काम करत. शोधा आणि सांगा लगेच 1 तासात. जो पहिला
पहिला आन्सर देईल त्याला पहिलं मिळालं म्हणायचं उत्तर त्या ग्रुपमध्ये. काय त्याचं उत्तर त्या तिक्त रसाच्या गुणात आहे. काय वातवृत्ती झाल्यामुळे अस्थि क्षय झालाय, तर अस्थीचं पोषण करण्यासाठी जो वृक्षत्व आणि खरत्व अपेक्षित आहे ते तिक्त रसामध्ये आहे, त्यामुळे तिक्त रसाची बसते. संपलं. तो खरं गुण जो आहे ना तो आपल्याला अस्थीमध्ये अपेक्षित आहे, आलं लक्षात. आणि तो खरं गुण आपण कसा देणार? खरं गुण आपण त्या दुधातून ते तुपातून देता येत नाही, आलं लक्षात, कारण त्याच्यात तो गुणच नाहीये. आणि स्निग्ध खरं एकत्र कसं राहणार आहे की नाही, असं कुठलं द्रव्य नाही, लक्षात आलं. आणि म्हणून हे द्रव्य तयार केलंय, मॉडिफिकेशन झालेलं आहे, ते तिक्त क्षीर किंवा तिक्त घृत, लक्षात. ते मॉडिफाय केलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय जातंय, तिक्त रस पण जातोय, म्हणजे खरं स्वभाव पण जातोय, आणि काय जातंय, क्षीर पण जातंय, घृत पण जाते. असं एवढंच आहे, काय मोठं नव्हतं, तेवढंच होतं. खरं शब्द महत्वाचा होता. ओके, चला पुढे जाऊया. टिकेत आहे बघा, वाचलंय सगळं आपण. म्हणजे स्पेशल केस आहे ती, केसेस स्पेशल असतात की नाही कोर्टात, तशी स्पेशल केस आहे ती, तिक्त क्षीरपस्ती किंवा तिक्त घृत. बरं, कुठे आलो आपण? झालं, संपला अध्याय वाचून. अजून काय प्रश्न? आता डोक्यात ठेवा, परत पुन्हा हा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आलं पाहिजे, एवढं काय मोठा विषय नाही. ही ठीक आहे, वाचलेली आपण. की अत्र उच्यते यत् द्रव्यम स्निग्धम शोषणम खरत्वम उत्पादयति तद अस्नो वर्धनम युक्तम. की असं द्रव्य आपल्याला पाहिजे जे स्निग्ध असेल आणि शोषणम खरत्वम उत्पादन, शोषण करून खरं उत्पन्न करणं, खरत्व उत्पन्न करेल असं द्रव्य आपल्याला पाहिजे. आणि तसं द्रव्य कसं मिळेल आहे ना, खरंच स्वभावत्वात अस्थन्याम, कारण अस्थीचा स्वभाव जो आहे तो खरं स्वभाव आहे. न च एवं विधम एकम द्रव्यम अस्ति, आणि असं एक द्रव्य कुठलं नाहीये की ज्याच्यामध्ये दोन्ही गुण मिळतील आपल्याला. यात स्निग्धम पण आणि शोषणमच, त्याच्यात स्निग्धत्व असेल आणि शोषणत्व पण असेल, खरत्व निर्माण करणं असे कुठलं द्रव्य मिळत नाही. तस्मात क्षीर घृता तिक्त संयुक्तैः बस्तीभिश्च तिक्त संयुतैः च उपदिष्टम. आणि म्हणून आम्ही त्याचे तिक्त रसाची युक्त अशी घृत किंवा घृत क्षीराची अशी बस्ती आम्ही सांगत आहोत. क्षीर घृतस्य तिक्तयुक्तस्य खरं स्वभावात. आणि असं ते घृत जर तयार झालं केलं आम्ही कसं, तिक्तयुक्तस्य तिक्त रसायुक्त असं, तर ते त्याच्यामध्ये खरं स्वभाव येतो. स्पेशल केस आहे सगळी. आणि मग ती असो म्हणून टीका वाचा.